जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पंतप्रधानांच्या घराकडे कूच केलेल्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मंदिर रोड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। दिल्ली राजभवन येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। मंगळवारी दुपारी 3:30 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरापासून खासदारांनी मोर्चाला सुरुवात केली। पंतप्रधानांच्या घराकडे निघालेल्या या मोर्चात खासदार विशाल पाटील हे प्रियंका गांधी यांच्यासोबत निघाले। त्यांना मंत्री जितेंद्र सिंग यांच्या घरासमोर थांबवण्यात आलं। तसेच प्रियंका यांच्यासह विशाल पाटील आदींनी ठिय्या मारला आणि जोरजोरात घोषणा दिल्या। सायंकाळी 6च्या सुमारास पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। खासदारांचा आक्रमक पवित्रा कायम राहिल्याने त्यांनी 6:15च्या सुमारास ताब्यात घेण्यात सुरुवात केली। त्यांना दिल्लीतील मंदिर रोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले। दूरध्वनीवरून बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहे। आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचा निषेध करत आम्ही आज आंदोलन केलं। त्यावेळी मंत्र्यांशी चर्चा झाली, मात्र बाहेर जाऊन वेगळीच माहिती दिली गेली। त्यामुळे आमच्या निदर्शनाची तीव्रता वाढली आहे। त्यानंतर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं। अशा दडपशाहीला काँग्रेसही कधीच भीक घातलेली नाही। आम्ही ठामपणे देशातील युवकांच्या सोबत उभे आहोत। पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं। या ठिकाणी आंदोलनात उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। या घटनेचे संपूर्ण देशात संतप्त पडसाद उमटत आहेत। सांगलीतही या आंदोलनाला विद्यार्थी आणि पालकांचा पाठिंबा मिळत आहे। नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी तसेच लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च काढला। यावेळी नीट पेपरफुटीनंतर निराश होऊन ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। विद्यार्थ्यांना शिक्षा मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। त्यासाठी आंदोलन करावं लागणं ही दुर्दैवी बाब आहे आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं अतिशय संतापजनक बाब असल्याचं मत यावेळी उपस्थित असणाऱ्या पालकांनी व्यक्त केलंय। जत शहराजवळील अचकनहळ्ळी फाट्यावर आयशर आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात राजश्री श्यामसुंदर कोळी या जागीच ठार झाल्या, तर त्यांची 2 मुले शौर्य आणि वृषभ हे गंभीर जखमी झालेत। हा अपघात मंगळवारी पहाटे 2च्या सुमारास झालाय। मूळचे धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील श्यामसुंदर हे जत शहरातील एका खासगी शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात। सोमवारी रात्री उशिरा ते गावाकडून जतला आपल्या पत्नी आणि मुलासह कारने येत होते। त्यांची कार शहराजवळील जत सांगोला मार्गावरील अचकनहळ्ळी फाट्यावर आली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोराची धडक दिली। या अपघातात कारचा डाव्या बाजूचा भाग चक्काचूर झाला। यात त्यांच्या पत्नी राजश्री या जागीच ठार झाल्या, तर मुले शौर्य आणि वृषभ गंभीर जखमी झालेत। परिसरातील नागरिकांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना त्यांनी माहिती दिली। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं। यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। अपघातानंतर आयशर चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। याबाबत नेताजी तानाजी कोळी यांनी फिर्याद दिली आहे। जत तालुक्यात पशुधन वाढीस मोठा वाव असून आगामी काळ हा पशुधन विकासासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे। शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे। जत तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असून येथे दुग्ध प्रक्रिया उद्योग भरवण्यासाठी उभारण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले। जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना 100% अनुदानावर 17 टन वैरण बियाणांचे वाटप, तांत्रिक मार्गदर्शन तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील होत्या। घोरपडे पुढे म्हणाले, स्वर्गीय अजितदादांचा शेती आणि पशुधन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता। शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत ते जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत असत। साखर उद्योगांचा त्यांचा सखोल अभ्यास होता। पुणे जिल्ह्यात त्यांनी मोठी दूध संस्था उभारली। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कायम राहील। जिल्हा परिषदेने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून तम्मनगोंडा रवी पाटील यांच्या माध्यमातून जतच्या पशुधन विकासाला निश्चितच चालना मिळेल। त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेले गुढे पाचगणी हे पठार जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनत असून हे ठिकाण पर्यटकांना खुणावत आहे।
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी होती। कराड रत्नागिरी महामार्गावरील मेनी फाट्यावरून या पठाराकडे जाता येतं। उंच ठिकाणांपैकी एक असलेलं हे पठार चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन क्षेत्रात सुमारे 10 हेक्टर क्षेत्रफळात विस्तारले। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गुढे पाचगणी पठारावर रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे हिरवीगर्द वनराई बहरली आहे। डोंगर रांगांमधून पसरलेले विस्तीर्ण पठार, हिरवाईने नटलेले डोंगर, कड्याकपारीतून झुळझुळ वाहणारं छोटे मोठे धबधबे, पायऱ्यांची भात शेती पर्यटकांना खुणावत आहे। त्यामुळे या गुढी पाचगणी परिसरात पर्यटकांची संख्या वाढली आहे। यामुळे मेनीखोरा गुढे पाचगणीमध्ये आता मान्सून बेस कॅम्पचं आयोजन करण्यात येत असून यास शेकडो पर्यटकांनी उपस्थिती दर्शवली आहे। कराड रत्नागिरी महामार्गावरील मेनी फाट्यावरून या पठाराकडे जाता येतं। पाचगणी, गुढे, एसलेवाडी, आरळामार्गे चांदोली धरण परिसरालाही जोडणारा हा महामार्ग पर्यटकांसाठी अधिक आकर्षणाचा ठरत आहे। त्यामुळे दररोज हजारो पर्यटक येथे निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत। गुढे, बांबरवाडीचा सडा, प्रसिद्ध उलटा कडा, आरजूबाईचा माळ, पवनचक्की पठार, शिरसटवाडी घाट, सेल्फी पॉइंट, शूटिंग पॉइंट, 360 डिग्री व्ह्यू पॉइंट, वॉटरफॉल पॉइंट आणि सावंतवाडी स्टेप लँड अशा अनेक रमणीय स्थळांना पर्यटक मोठ्या उत्साहाने भेटी देत आहेत। दुष्काळग्रस्त जत तालुक्यात पाऊस पडावा या अपेक्षेने वळसंग सिद्धनाथ गावातील ग्रामस्थांनी रविवारी पारंपरिक पद्धतीने गाढवांचा विवाह सोहळा आयोजित केला। विधिवत पूजा, लग्नविधी आणि त्यानंतर गावातून मिरवणूक काढत ग्रामस्थांनी वरुण राजाला साकडं घातले। राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झाला असला तरी जत तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी पारंपरिक श्रद्धेनुसार गाढवांचा विवाह लावण्याचा निर्णय घेतला। यामध्ये महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। ढोलताशांच्या गजरात आणि पारंपरिक उत्साहात ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला। गाढवांचा विवाह लावल्यास वरुण राजा पडतो असं स्थानिकांची धारणा आहे। स्वरार्पण प्रस्तुत जाता पंढरीसी ही अभंग रचनांची सांगीतिक मैफिल आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगलीकर रसिकरांना अनुभवायला मिळणार आहे। या कार्यक्रमामध्ये सुरेल आणि श्रवणीय अशा अभंग रचना अनुभवायला मिळणार आहेत। शनिवारी 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे ही मैफिल रंगणार आहे। या मैफिलीमध्ये झी मराठी सारेगमप आणि सूर नवा ध्यास नवा फेम प्रल्हाद जाधव यांचा स्वरसाज असणार आहे, तर प्राध्यापक निशांत गोंधळी हे निरूपण करणार आहेत। या मैफिलीला शिवाजी सुतार, केदार गुळवणी, संदेश खेडेकर, राम चौधरी, गुरु ढोले या वादकांची संगत लाभणार आहे, तर समूह स्वर शर्वरी कुलकर्णी, शुभ्रा खाडे, गौरी शिंदे, वसीम मुजावर, सूरज कांबळे यांचा असणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे। स्वरार्पणने याआधी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना यशस्वी केल्या आहेत। त्यामध्ये सुरमई शाम, आम्हा नांदी विठ्ठलू, पूछो ना कैसे मैंने रेन बिताई, आधी रचिली पंढरी, सुरू रे इश्क या कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असून जाता पंढरीसी या मैफिलीचाही रसिकांनी आनंद घ्यावा असं आवाहन स्वरार्पणच्या माध्यमातून करण्यात आले। मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय या रस्त्यावर मोठमोठी खड्डी पडली आहे। त्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटातर्फे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन केलंय। रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी प्रशासनास निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी हे आंदोलन केलंय। या आंदोलनामुळे सुमारे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली। आंदोलनादरम्यान चर्चा करण्यासाठी आलेले शहर उपअभियंता महेश मदने यांच्या वर्तनावर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना धारेवर धरलं। परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती। शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी आंदोलकांशी संवाद साधून वातावरण शांत केले, तसेच अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। शिवसेना शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी इशारा देत सांगितलं की रस्त्यावरील खड्डे तातडीने दर्जेदार पद्धतीने बुजवले नाही तर नागरिकांना सोबत घेऊन यापेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय। या आंदोलनात गजानन मोरे, विजय शिंदे, चंद्रकांत मैंगूर, प्रकाश अहिरे, जब्बार मुजावर, सुरेश केंगारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले। नोकर भरतीतील कथित गैरव्यवहारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सांगली जिल्हा परिषदेची राज्यभरात कोट्यवधी रुपयांची उधारी असल्याचं स्पष्ट झालंय। मुद्रणालयाचा कारभार सांभाळणाऱ्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉक्टर सुनंदा ठवळे यांनीच सर्वसाधारण सभेत सदस्यांना ही माहिती दिली आहे।
कोट्यवधी रुपयांची थकबाकी येणं बाकी असेल तर मुद्रणालय नफ्यात असल्याचा दावा कसा करू शकता, असा जाब सदस्यांनी प्रशासनाला विचारला. राज्यात 1-2 जिल्हा परिषदांचीच स्वतःची मुद्रणालये आहेत, त्यामध्ये सांगलीचा समावेश आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्रास जिल्हा परिषदा, तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, कुंडल येथील वन अकादमी, सांगली पोलीस यांची छपाईची कामे ही सांगली जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयातूनच केली जातात. मनरेगाची राज्यभरातील कामांची जबाबदारीही याच मुद्रणालयावर आहे. या कामांची मोठी थकबाकी सध्या प्रलंबित आहे. प्रशासकीय कामकाजानुसार ती टप्प्याटप्प्याने वसूल होत राहते. मात्र याचा मोठा ताण मुद्रणालयाच्या अर्थकारणावर पडतो. सर्वच ग्राहक शासकीय संस्था असल्याने त्यांची देणी मार्च अखेरीस मिळतात. मात्र तोपर्यंत वर्षभर उधारीवर कामे करून द्यावी लागतात. गत आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी या विषयावरून प्रशासनाला जाब विचारला. मुद्रणालयाची उधारी कोट्यवधी रुपयांवर पोहोचली असेल तर ते नफ्यात असल्याचा दावा कसा केला जातो, अशी विचारणा केली आहे. मिरजेतील स्टेशन रोडवरील एपी बेकरी समोरील पीके जेंट्स पार्लर या सलून दुकानात घरफोडी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केलाय. शब्बीर पीरबाबा फकीर असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. स्टेशन रोडवरील एपी बेकरी समोरील पीके जेंट्स पार्लर या सलून दुकानाचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील टीव्ही, होम थिएटर आणि ट्रिमर मशीन असं साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलं होतं. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत केंगार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा घरफोडीचा गुन्हा शब्बीर पीरबाबा फकीर यांनी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी शब्बीर फकीर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात 10,000 रुपये किमतीचा LED टीव्ही, होम थिएटर, 2 शेविंग ट्रिमर मशीन असा 11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा सर्व मुद्देमाल घरात लपवून ठेवला होता. मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल